नहीं करेंगे। नहीं नहीं नहीं, नहीं। दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस। काल राजधानीत संपूर्ण देशानं पाहिलं, अनेक मोठ्या घडामोडी घडल्या। सीजेपीचे आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले होते। संसदेपासून 150 मीटर अंतरावर या आंदोलकांना रोखण्यात आलं। काल रात्री हे आंदोलक पुन्हा जंतर मंतरवर परतले। रात्री आंदोलन स्थळावर मुसळधार पाऊस कोसळला। पोलिसांनी वीज पुरवठा देखील खंडित केला, पण तरीही आंदोलक मागे हटलेले नाहीयेत। आज सकाळपासून पुन्हा विद्यार्थी जमायला सुरुवात झाली आहे। आज देखील संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र आता केंद्रातील मंत्र्यांनी इथे येऊन चर्चा करावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। कालच्यापेक्षा अधिक विद्यार्थी आज दिल्लीत येतील असा दावा आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय, बॅरिगेटिंग करण्यात आलंय। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत मैदान सोडणार नाही असं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलंय। पोलिसांनी काल आंदोलकांना पांगवण्यासाठी बेछूट लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। कित्येक विद्यार्थी यात जखमी झाले। या सर्व प्रकारानंतर आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर मंतरवर यावं, आम्ही कुठेही जाणार नाही अशी ठाम भूमिका अभिजित दिपके यांनी घेतली आहे। ज्यांचा आंदोलनाला पाठिंबा आहे त्यांना जंतर मंतरवर जमायचं आवाहन दिपके यांनी केलंय। जंतर मंतर परिसरात सोनम वांगचुक यांनी हे आमरण उपोषण सुरू केलं होतं। नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं। शनिवारी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं, त्यानंतर हे आंदोलन चिघळलं। काल मोठ्या संख्येनं तरुणाई दिल्लीत रस्त्यावर उतरली आणि त्यानंतर झालेला संपूर्ण गोंधळ हिटलरशाही संताप आणणारी होती। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरून केंद्र सरकारला थेट आव्हान देत आता तुम्ही इथं या अशी अत्यंत आक्रमक घोषणा केली आहे। काल झालेल्या तीव्र संघर्षानंतर आता सरकारसोबतच्या निष्फळ ठरलेल्या चर्चेनंतर अभिजित दिपके यांनी ही नवीन भूमिका घेतली आहे। त्यांचं म्हणणं आहे की एका बाजूला सरकार चर्चेसाठी बोलावतंय आणि दुसऱ्या बाजूला शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवत आहे। त्यामुळे यापुढे आंदोलकांचं कोणतंही शिष्टमंडळ सरकारची भेट घेण्यासाठी जाणार नाही। आता सरकारला खरोखरच संवाद साधायचा असेल तर त्यांनी स्वतः जंतर मंतरवर यावं आणि प्रसार माध्यमांसमोर चर्चा करावी अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। या मोठ्या घोषणेनंतर सध्या राजधानी दिल्लीतील विशेषतः जंतर मंतर आणि संसद परिसरातील परिस्थिती कमालीची तणावपूर्ण बनली आहे। काल पुकारण्यात आलेल्या चलो संसद मार्च दरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये प्रचंड राडा झाला होता, त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले। आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून आणि RAF कडून लाठीमार तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचा जोरदार वापर करण्यात आला। या संघर्षानंतर काल संध्याकाळी पोलिसांनी जंतर मंतर मैदान पूर्णपणे रिकामं करून घेतलं होतं। मात्र आंदोलकांचा निर्धार कायम असून काल मध्यरात्रीपासूनच शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जंतर मंतरवर एकत्र येत आपलं व्यासपीठ आणि मंच उभा केलाय। आज जंतर मंतरवर कालपेक्षाही मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे आता हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे। दिल्लीतील सद्यस्थिती पाहता जंतर मंतर आणि संसद भवनाकडे जाणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गांवर पोलिसांनी प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात केलाय। निमलष्करी दलाच्या अनेक तुकड्या आणि दिल्ली पोलिसांचे जवान संवेदनशील ठिकाणी खडे पहारे देत आहेत। संसद भवनाकडे जाणारे रस्ते बॅरिगेड्स लावून पूर्णपणे सील करण्यात आलेत, कारण आंदोलक पुन्हा एकदा संसदेच्या दिशेने कूच करण्याची शक्यता प्रशासनाला आहे। या आंदोलनाला राजकीय वळण देखील आता मिळतंय। आज विरोधी पक्षांचे अनेक मोठे खासदार आणि नेते जंतर मंतरवर आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचण्याची दाट शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना तब्येतीच्या कारणास्तव जबरदस्तीनं सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं असलं तरी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाहीये। दिल्ली हायकोर्टातही आज सोनम वांगचुक यांच्या वैद्यकीय अहवालासंदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी होत असल्यानं कायदेशीर पातळीवरही घडामोडींना वेग आलाय। सध्या जंतर मंतरवरील वातावरण अत्यंत संवेदनशील असून पोलीस आणि आंदोलक आमने सामने उभे टाकलेत। सरकार स्वतः जंतर मंतरवर येऊन चर्चा करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आंदोलक आपल्या मागण्यांवरून आणि संसद मार्चच्या भूमिकेवरून मागे हटण्यास तयार नसल्यानं पुढील काही तासात दिल्लीतील हे आंदोलन शांत होण्याऐवजी आणखी तीव्र होण्याची आणि चिघळण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।